नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आताच पाहिलेल्या बातमीवरून महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी डबल खुशखबर आता आली आहे आणि देशामधील शेतकरी बांधवांसाठी देखील आता खुशखबर आली आहे। हो, संपूर्ण देशामधील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली, परंतु जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी आहे यांच्यासाठी डबल खुशखबर सरकारने दिली। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांची आता मोठी प्रतीक्षा संपलेली आहे, कारण त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सरकारने दिली आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता, बघा 2 हप्ते एकत्र आता 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारची बैठक पार पडली। अखेर आता सरकारने निर्णय घेतला। शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता आली। पहा, संपूर्ण देशामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील आज जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 2,000 रुपये असे एकत्रित 4,000 रुपये आता मिळायला सुरुवात झाली आहे। ज्या हप्त्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट बघत होता, म्हणजे की नमोचा हप्ता कधी येणार, तर आता शेतकरी बांधवांना डबल खुशखबर मिळाली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना 2 हप्ते मिळणार आहे। बघा, राज्य सरकारचा निधी आणि केंद्र सरकारचा निधी आज वर्ग केला जात आहे आणि शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपत आहे। आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली बघा देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील आज निर्णय घेतला। नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आज वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील की उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, परंतु त्या सर्व बातम्या आता पूर्णपणे बंद झाल्या आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून खऱ्या अर्थाने 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली। आता शेतकऱ्याला जास्त काळ चिंता करण्याची गरज पडणार नाही। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार, तर बघा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला की 3 टप्प्यांची यादी सरकारने जारी केली। बघा 3 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निधी वितरण होणार। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज सरकारने 12 जिल्ह्यांचा नंबर लावलेला आहे। बघा आज 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार, उद्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार। टोटल या ठिकाणी 36 जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठे खुशखबर आता आली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, फक्त 1 ते 2 दिवस वाट बघा। बघा जर तुमचं नाव यादीमध्ये येत नसेल तर चिंता करायची नाही, तुम्हाला 2 दिवस वाट बघायची आहे, कारण टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याला हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। बघा आज या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आनंदाचा मेसेज प्राप्त होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी हस्तांतरित होणार आहे, त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहून घेऊया। लक्षपूर्वक व्हिडिओ बघा शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची वाट बघत होता, तुमची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपली आहे। अगदी 1 मिनिटामध्ये आपण यादी आता पाहून घेत आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण आता बघून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये जमा केले जात आहे।
आणि त्यासोबत तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीपैकी आहे का? बघा, तुमचे खाते बँकामध्ये कोणते आहे? बघा, लक्षामध्ये घ्या, सरकारने बँकांची सुद्धा या ठिकाणी निवड केली आहे, जिल्ह्यांची सुद्धा निवड केली आहे. आता यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून टोटल 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र लक्षात ठेवा की सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नसून जे खरोखर पात्र शेतकरी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हप्ता सोडण्यामध्ये येत आहे. जे शेतकरी बांधव नियमांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये आणि पात्रता निकषांमध्ये पूर्णपणे बसतात त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्ते सरकारच्या माध्यमातून जमा केले जात आहे. जे शेतकरी या पात्रतेमध्ये बसत नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे त्यांनी मेसेजची वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही. आता आपण सर्वात अगोदर पात्रता आणि अटींची माहिती सविस्तर पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की बघा तुमचे पैसे आज जमा होणार आहे की नाही. तुमची प्रतीक्षा संपवण्यासाठी सरकारकडून आज बँकांना तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश सध्या दिल्याचं पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, बघा आजच्या या विशेष प्रक्रियेमध्ये राज्याचे बघा आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आपले जे का कृषी मंत्री आहे दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचा हप्ता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो 23व्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि 2,000 रुपये तुम्हाला ते पण मिळणार आहे. टोटल 4,000 रुपयांच्या निधीचे वाटप आता सुरू होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वी नमोचे 8 हप्ते म्हणजे की बघा लक्षामध्ये घ्या जवळपास 16,000 रुपये जमा झाले आहे त्यांच्यासाठी 9व्या हप्त्याची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपत आहे. मोदी साहेब आणि राज्य सरकार यांनी दिलेला शब्द पाळत आहे. आज या ठिकाणी थेट डीबीटीच्या माध्यमातून तिकडून बटन दाबलं की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये आणि एका तालुक्यामध्ये हे वितरण चालणार आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी वितरण होणार आहे. सरकारच्या माध्यमातून प्रत्येक तासाला जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. आणि आता लक्षामध्ये घ्या, बँकांच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र त्यासोबत बँक ऑफ इंडिया या प्रमुख बँकांमध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि HDFC बँकेच्या ग्राहकांनाही आज मेसेज यायला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी डीबीटी प्रक्रिया अधिक योगाने पार पडत आहे. तुमचे खाते यापैकी कोणत्या बँकेमध्ये असेल तर आज तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट किंवा मोबाईल मेसेज नक्की तपासा. बघा शेतकरी बांधवांनो, या बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का? जर तुमचं नाव या बँकांच्या यादीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा यादीमध्ये जर तुमचा जिल्हा येत असेल बघा तर तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. परंतु लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, पैसे जमा होण्यासाठी तुम्ही महत्त्वाची 3 कामे केली आहेत का हे सुद्धा पाहणे आज तितकेच गरजेचे आहे. सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे की फार्मर ID कार्ड. बघा म्हणजेच की शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढले असावे. ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांनाच नमोचा 9वा हप्ता आज दिला जात आहे. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे. जर तुमचं आधार लिंक नसेल तर केंद्र आणि राज्य सरकारचे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होताना अडचणी येऊ शकतात. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे की तुमची KYC पूर्ण असणे गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु ज्यांची KYC अपूर्ण आहे अशाला या ठिकाणी अडचण येणार आहे. बघा सरकारने स्पष्ट केले आहे
पात्रता आणि निकष पूर्ण करणाऱ्या शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे आपली कागदपत्रे तपासून पहा, तुमचं खातं तपासून पहा, तुमचं खातं सुरळीत सुरू असावं पहा, तरच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. तर मग आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3,000 रुपये होणार असल्याची चर्चा होती, परंतु सध्याच्या निर्णयानुसार लक्षामध्ये घ्या 9वा हप्ता हा 2,000 रुपयाप्रमाणे जमा होत आहे. म्हणजेच की नमोचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता पुन्हा या ठिकाणी 2,000 रुपये असे 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आहे. प्रत्येक 4 महिन्यांनी मिळणारा हा हप्ता आज एकाच वेळी मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय हा पैसा थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांना आता खुशखबर भेटलेली आहे. बघा, काही शेतकरी बांधव मागील हप्ते थकीत असतील किंवा अर्धवट असतील तर त्यांना देखील आज या प्रक्रियेमध्ये दिलासा मिळू शकतो. राज्य सरकारच्या तिजोरीवर भार असूनही शेतकऱ्यांचा हा हप्ता आता वेळेमध्ये देण्याचा निर्णय झाला. बघा, सध्या राज्याच्या तिजोरीवर खूप मोठा भार आहे. याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना. लक्षामध्ये घ्या, आता या योजनेमुळे तिजोरीवर भार जरी पडत असेल तरी पण सरकार या ठिकाणी सर्व हप्ते वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी स्पष्ट केलं आहे की तांत्रिक प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्याला पैसे मिळाल्यास बघा अडचण देखील येऊ शकते. बघा, काही शेतकऱ्याला पैसे मिळणार, काही शेतकऱ्याला मिळणार पण नाही. आता याचं कारण देखील तुम्हाला सरकार सांगत आहे की तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत फक्त वाट बघा, कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईल वाजणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय अखेर घेण्यामध्ये आला. बघा शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रित जमा करण्यामध्ये येत आहे. एकंदरीत आपण बघूया की कोणकोणत्या प्रमुख जिल्ह्यामध्ये आज हा निधी जमा होत आहे. जर तुमचा जिल्हा आपण या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा आजच संपून जाणार आहे. यापुढे तुम्हाला काळजी करण्याची कसलीही गरज भासणार नाही, कारण प्रशासनाने आज सकाळी 11 वाजल्यापासून या जिल्ह्याला लाभार्थी यादी बँकांकडे सोपवल्या असून पैसे देखील आता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये मेसेज देखील येऊ लागलेले आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. लक्षपूर्वक यादी बघा शेतकरी बांधवांनो, कारण की यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची नावे का यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे. बघा, बीड जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिली आहे. त्यासोबत परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील आज पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. विदर्भामधील अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरित केला जात आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आज सरकारने दिली आहे. बघा, या 6 जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा, आता राहिलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांना आज मेसेज यायला सुरुवात होणार आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, नाशिक विभागामधील जळगाव आणि अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यामध्ये येणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही अहिल्यानगर लक्षामध्ये घ्या. अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर या भागामधून जर आपला
आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची खुशखबर सरकारने दिली आणि मोठी बातमी आज आली आहे. तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोन्ही योजनेचा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामधील देखील नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील 9वा आणि 23वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शेतकरी बांधवांनो. बघा, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का? आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रामधील या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता असे एकत्रित 4,000 रुपये जमा व्हायला आज मुहूर्त लागला आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि त्यासोबत जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनल मध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या पुढे देखील तुम्हाला या चॅनलच्या बघायला मिळतात. धन्यवाद.